परभणी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत घनसावंगी विधानसभा मतदारसंघ येतो. सध्या या मतदारसंघाचे आमदार राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे आहेत. 2024च्या विधानसभेचा विचार करताना आपल्याला 2014च्या विधानसभेचा विचार करावा लागेल. 2014च्या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना विरोधकांकडून मुंबईचं पार्सल मुंबईला परत पाठवू असा प्रचार झाला. या तिरंगी लढतीत भाजपाकडून विलास बापू खरात तर राष्ट्रवादीकडून राजेश टोपे आणि शिवसेना या पक्षातून पहिल्यांदाच मैदानात उतरलेले किमान वर्षभराचा प्रचार करून जनतेच्या डोळ्यात आश्वासक भूमिका निर्माण करणारे डॉक्टर हिकमत उढाण यांना तिकीट जाहीर झालं होतं. या अतितटीच्या लढतीत भाजपा आणि शिवसेना पक्षाचे मतविभाजन होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश टोपे विक्रमी मतांनी विजयी झाले. 2014च्या निवडणुकीत राजेश टोपे यांना 98,030 मतं मिळाली. भाजपाच्या विलास खरात यांना 54,554 मतं मिळाली. तर डॉक्टर हिकमत उढाण शिवसेना यांना 45,657 मतं मिळाली. मी जरी पराभूत झालो असलो तरी घनसावंगी सोडून जाणार नाही असा शब्द हिकमत उढाण यांनी मतदारसंघातील जनतेला दिला. तो शब्द त्यांनी 2019ला सुद्धा पाळला, पण तेव्हा अगदी निसटता पराभव त्यांना स्वीकारावा लागला. या 2024च्या निवडणुकीत आव्हान देणारे हिकमत उढाण यांनी नुकत्याच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. सगळीकडे त्यांच्या निर्णयाची चर्चा होताना पाहायला मिळते. पण कोण आहेत हिकमत उढाण आणि राजेश टोपे यांना 2019 सारखं याही वेळेत त्यांचं कडवं आव्हान असेल का, की राजेश टोपे पुन्हा गुलाल उधळतील? तर घनसावंगीचं हे राजकीय समीकरण काय आहे बघूया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं. तर हिकमत उढाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ते या अगोदर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटात होते. लोकसभेला त्यांनी उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या संजय जाधव यांचा प्रचार सुद्धा केला. पण यंदा ही जागा महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांना जाईल अशी जवळपास खात्री सर्वांनाच होती. त्यामुळे हिकमत उढाण यावेळी काय भूमिका घेतील हा सर्वांच्या चर्चेचा विषय होता. कारण त्यांनी विधानसभा मी लढवणार हे त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि घनसावंगीतल्या जनतेला वेगवेगळ्या माध्यमातून सांगितलं होतं. पण महाविकास आघाडीतच राहिलं तर मात्र त्यांना उद्धव ठाकरे गटात ही जागा आणणं शक्य नव्हतं. कारण इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्वाचित आमदार असून ही जागा शरद पवारच घेतील हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांचा दुसरा पर्याय होता की अपक्ष उभं राहणं. पण आतापर्यंत त्यांनी केलेला प्रचार हा शिवसेनेच्या माध्यमातून केला होता. घनसावंगी येथे बांधलेलं शिवसेना पक्ष कार्यालय हे सुद्धा त्यांचं शिवसेनेप्रती असलेलं भावना सांगतं. त्यामुळे ते शिवसेना पक्षाच्या विरोधी भूमिका घेतील हे शक्यच नव्हतं. त्यामुळे त्यांनी तिसरा पर्याय स्वीकारला, तो महायुतीचा. महायुतीत प्रवेश करताना मी एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारी मागवून घेतली आणि त्यांनी मला उमेदवारी दिलेली आहे असं एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलं. पण काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी याच मतदारसंघात भाजपतर्फे सतीश घाडगे यांना उमेदवार जाहीर केलं होतं. आणि त्या दिवसापासून आत्तापर्यंत ते विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच महायुतीचा आणि स्वतःचा प्रचार करत आहेत. आता महायुतीत सहभागी झालेले हिकमत उढाण यांनी मात्र धनुष्यबाण हाती घेतला. त्याचवेळी या मतदारसंघावर त्यांनी आपला दावा सांगितलाय. नंतर सतीश घाडगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला आणि त्यातील भाषणात ते स्पष्टपणे म्हणतात की ही जमीन आपली आहे, आपण कसलेली आहे. कोणीतरी नौखा येतो आणि त्याला आपण आपली जमीन का द्यायची? जमीन आपली आहे, आपण ती कसलेली आहे, त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळणार. तुम्ही निश्चिंत राहा, बाकीचं सगळं मी पाहतो, असं त्यांचं विधान सध्या बऱ्याच चर्चेला येतंय. तसं पाहता महायुती अंतर्गत सर्वच पक्षातून इच्छुकांची गर्दी होत असल्याचं दिसतं. पण याचा फटका पक्षाला आणि युतीला बसल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. घनसावंगी विधानसभा मतदारसंघ म्हणजे राजेश टोपे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आता राजेश टोपे यांचा गड खेचून आणण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला लवकरात लवकर निर्णय घेऊन एकाच व्यक्तीला उमेदवारी देणं गरजेचं आहे. तरच नाराजीचा फटका बसणार नाही, अन्यथा बंडखोरीची सुद्धा भीती आहे. त्यामुळे विरोधी गटात झालेल्या वादाचा फटका राजेश टोपेंना याही वेळी होऊ शकतो. हिकमत उढाण हे 2014 पासून आतापर्यंत घनसावंगीमध्ये सक्रिय आहेत, तर सतीश घाडगे हे 2009 पासून येथे सक्रिय आहेत. मधल्या काळात त्यांनी दुर्लक्ष केलं होतं, पण मागच्या वर्षभरापासून त्यांनी या मतदारसंघावर आपलं लक्ष वाढवलेलं आहे. साखर कारखान्याच्या अंतर्गतल्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणं, त्यांना भाववाढ देणं, गोरगरिबांच्या मुलींच्या लग्नाचा खर्च उचलणं,
यासारखे समाज उपयोगी काम करून ते चर्चेत आलेले आहेत. त्यांनी विधानसभेसाठी पूर्ण तयारी केलेली आहे. पण जर महायुतीने ठरवलं आणि ही जागा परंपरेप्रमाणे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी ठरली तर मात्र घाडगे यांना त्याचा फटका बसू शकतो. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली? नाही, बंडखोरी होणार हे निश्चित आहे, पण ती बंडखोरी कोण करेल? सतीश घाडगे की हिकमत उठाण? यंदाचा घनसावंगी विधानसभेचा गुलाल कोण खेळणार? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.